नमस्कार. इतिहासात ना काही शांतता करार असे असतात जे खरं तर युद्धापेक्षाही जास्त विनाशकारी ठरतात. आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या महायुद्धाची मुळं, ज्याची सुरुवात बॉम्ब किंवा गोळ्यांनी नाही तर पहिल्या महायुद्धाला संपवणाऱ्या एका तथाकथित शांतीतहाच्या शाईने झाली होती. हाच तो प्रश्न आहे जो आजही इतिहासात विचारला जातो की एका महायुद्धाला संपवण्यासाठी तयार केलेला तह पुढच्या त्याहूनही भयंकर महायुद्धाचं कारण कसा काय बनू शकतो. चला या ऐतिहासिक चक्रव्यूहात शिरून बघूया की शांततेच्या नावाखाली भविष्यातील युद्धाची बीज नेमकी कशी पेरली गेली. तर या सगळ्याची सुरुवात होते व्हर्सायच्या तहापासून. बघा, पहिल्या महायुद्धात हरलेल्या जर्मनीवर ज्या अटी लादल्या गेल्या ना, तो केवळ एका देशाचा पराभव नव्हता, तर तो एका संपूर्ण राष्ट्राचा, तिथल्या लोकांचा अपमान होता. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, या तहाचा उद्देश काही पुनर्बांधणी किंवा सलोखा वगैरे नव्हता. नाही, त्याचा उद्देश होता स्पष्टपणे शिक्षा देणं. पण इतिहासाची गंमतच आहे ही की कधीकधी शिक्षा देण्याच्या नादात भविष्यातल्या एका मोठ्या संघर्षाची पायाभरणी केली जाते. जरा विचार करा, देशावर कर्जाचा प्रचंड डोंगर लादलाय, लष्करी ताकद जवळजवळ शून्य करून टाकलीय आणि महत्त्वाचे औद्योगिक प्रदेश दुसऱ्यांच्या ताब्यात गेलेत. राईनलँडसारखा महत्त्वाचा भाग निःशस्त्र केलाय आणि ऑस्ट्रियासोबत एकत्र येण्यावरही बंदी घातलीय. हीच अपमानाची भावना जर्मन लोकांच्या मनात खदखदत होती. या तहाने जर्मनीला फक्त आर्थिकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही पंगू करून टाकलं होतं. आणि मग या अपमानास्पद अटींमुळे जर्मनीमध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली जिथे राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अराजक हेच रोजचं वास्तव बनलं होतं. झालं असं ती युद्धानंतर जर्मनीमध्ये राजेशाही संपली आणि लोकशाही आली, वायमर प्रजासत्ताक. पण हे सरकार जन्मालाच एका मोठ्या ओझ्याखाली आलं होतं. कारण याच सरकारने वर्साय तहावर सही केली होती. त्यामुळे अनेक कट्टर राष्ट्रवादी त्यांना नोव्हेंबरचे गुन्हेगार म्हणायचे आणि म्हणूनच लोकांचा या नव्या लोकशाही व्यवस्थेवर कधीच विश्वास बसला नाही. ही परिस्थिती बघा, राजकीय अस्थिरता म्हणजे काय तर सरकार टिकतच नव्हती. आर्थिक संकट तर इतकं भयंकर होतं की अक्षरशः एका ब्रेडच्या पावासाठी लोकांना पोती भरून नोटा घेऊन जाव्या लागत होत्या. आणि या सगळ्यातून जनतेमध्ये प्रचंड असंतोष होता. अशावेळी काय होतं, देशाला एका मजबूत नेत्याची गरज भासू लागते. आणि मग याच राष्ट्रीय निराशेच्या आणि अपमानाच्या पोकळीतून उदय झाला हिटलरचा आणि त्याच्या नाझी पक्षाचा. त्यांनी लोकांच्या याच दुखऱ्या नसेवर पोट ठेवलं, त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचं वचन दिलं. मी जर्मनीला पुन्हा महान बनवेन, हे एकच वाक्य त्यावेळच्या जर्मन लोकांसाठी आशेचा किरण होतं. हिटलरने अत्यंत हुशारीने वर्सायच्या तहाला जर्मनीच्या प्रत्येक समस्येचं मूळ ठरवलं. लोकांना एकजूट करण्यासाठी एक समान शत्रू दिला आणि वचन दिलं की तो हा अपमानाचा डाग कायमचा पुसून टाकेल. हे बघा, हे अगदी सोपं समीकरण होतं. एका बाजूला जर्मनीची समस्या, राष्ट्रीय अपमान, आर्थिक विनाश आणि राजकीय कमजोरी, आणि दुसऱ्या बाजूला नाझी पक्षाचा उपाय, आक्रमक राष्ट्रवाद, लष्कराची पुनर्बांधणी आणि वर्साय तहाच्या चिंध्या उडवणं. हा संदेश लोकांच्या थेट काळजाला भिडला. आणि मग 1933 साली तो दिवस उजाडला. ॲडॉल्फ हिटलर लोकशाही मार्गानेच जर्मनीचा चान्सलर बनला आणि इथूनच वर्साय तहाच्या बंधनांना तोडण्याच्या एका नव्या धोकादायक पर्वाला सुरुवात झाली. सत्तेत येताच हिटलरने आपलं काम सुरू केलं. त्याने एक एक करून वर्साय तहाची बंधनं अक्षरशः झुगारून द्यायला सुरुवात केली. त्याचं प्रत्येक पाऊल हे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि जर्मनीला पुन्हा एकदा लष्करी महासत्ता बनवण्यासाठीच होतं. ही टाईमलाईन बघा, सगळं कसं टप्प्याटप्प्याने घडलं. 1936 साली त्याने राईनलँडमध्ये सैन्य पाठवून पहिली मोठी जोखीम घेतली. जग बघत राहिलं. मग त्याचा आत्मविश्वास वाढला. 1938 मध्ये तहाचं सरळ उल्लंघन करून त्याने ऑस्ट्रियाला जर्मनीत सामील केलं. त्यानंतर चेकोस्लोवाकिया गिळंकृत केला आणि अखेर 1939 मध्ये पोलंडवर आक्रमण करून त्याने जगाला थेट युद्धाच्या खाईत ढकलून दिलं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिटलरच्या या प्रत्येक पावलाला ब्रिटन आणि फ्रान्सने वेळीच रोखलंच नाही, त्यांनी तुष्टीकरणाचं धोरण वापरलं. म्हणजे अरे जाऊ दे, लहान सहान गोष्टी आहेत, कशाला उगाच वाद वाढवायचा. पण याचा परिणाम नेमका उलटा झाला. हिटलर अधिकच धाडसी बनत गेला. आंशलूस हा शब्द लक्षात ठेवा. याचा अर्थ आहे ऑस्ट्रियाचं जर्मनीत विलिनीकरण. वर्साय तहाने यावर स्पष्ट बंदी घातली होती, पण हिटलरने ती बंदी मोडून युरोपला एक स्पष्ट संदेश दिला की तो आता कोणत्याही नियमांना जुमानणार नाही. आणि तो इथेच थांबला नाही.
त्याने आपल्यासारखीच विस्तारवादी विचारसरणी असलेल्या इटली आणि जपानसोबत एक धोकादायक लष्करी युती केली, रोम बर्लिन टोकियो अक्ष. ही अक्ष राष्ट्रांची युती म्हणजे लोकशाही देशांसाठी एक थेट आव्हान होतं आणि यामुळे जगातलं शक्तीचं संतुलन पूर्णपणे बिघडलं. आणि आता आपण त्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत जिथून परत फिरण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. हिटलरने ते अंतिम पाऊल उचललं ज्यामुळे संपूर्ण जग युद्धाच्या आगीत होरपळून घेणार होतं. पण पोलंडवर आक्रमण करण्याआधी हिटलरने एक अत्यंत धक्कादायक आणि धूर्त खेळी केली. त्याने आपला कट्टर वैचारिक शत्रू म्हणजे सोव्हिएत रशिया त्याच्यासोबत हल्ला न करण्याचा करार केला. विचार करा, यामुळे त्याला 2 बाजूंनी लढण्याची भीती उरली नाही आणि पोलंडवर हल्ला करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. 1 सप्टेंबर 1939 हीच ती तारीख. याच दिवशी जर्मनीने पोलंडवर हल्ला केला आणि वर्सायच्या तहाने सुरू झालेली ती अपमानाची, बदल्याची साखळी अखेर दुसऱ्या महायुद्धाच्या रूपाने पूर्ण झाली. एका तथाकथित शांती कराराने जगाला इतिहासातल्या सर्वात विनाशकारी युद्धाच्या दारात आणून उभं केलं होतं. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की एखादा शांती करार भविष्यातल्या युद्धाची पटकथा कधी बनतो? याचं उत्तर कदाचित यातच दडलंय की जेव्हा शांतता न्यायावर नाही तर ती अपमानावर आणि बदल्यावर आधारलेली असते. कारण इतिहास आपल्याला एक गोष्ट वारंवार शिकवतो की अपमानावर उभी राहिलेली शांतता ही युद्धापूर्वीची केवळ एक तात्पुरती विश्रांती असते.